आता हे भलतंच प्रकार आहे. मतदाराचं नाव आणि वडिलांचं नाव, पुरुष मतदार घेतलेत आपण, कारण महिला मतदारांच्या वडिलांचं नाव बदलतं किंवा पतीचं नाव त्याच्यात येतं. पण हा जर प्रकार पाहिलात तुम्ही, ह्यांचं नाव काय आहे? गिरीश गजानन म्हात्रे. वडील कोण आहेत? भांजी पटेल. चांगले म्हणजे कोणीतरी आपल्या राज्यात गुजरातमधून येऊन मराठी झालं, चांगलंय. आता ह्यांचं नाव आहे काय, डुयोडाप रामवंदन यादव, आणि वडिलांचं नाव आहे सहुदेव वाघमारे. ह्यांचं नाव आहे संतोष कुमार सरोज, आणि वडिलांचं नाव आहे राधेश्याम राधेश्याम. बरं, ह्याच्यात घर क्रमांक ठीक आहे, पण बाकीचं काय तिथे दिले नाहीये. असे मतदार आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे वरळीमध्ये 720 सापडलेले आहेत. हे देखील आपल्याला दिसणार आहे. एक यादीत झलक मारली आपण, एकदा पाहिलं आपण की वडिलांचं नाव काय आहे किंवा पतीचं नाव काय आणि स्वतःचं नाव काय, हे जर पाहिलं तर असे पुन्हा एकदा आपल्याला कितीतरी मतदार दिसतील जे असे घोळ केलेले मतदार आहेत.